वर्षा रात्रभर अस्वस्थ होती. तिला काही केल्यास झोप लागत नव्हती. असं का होतंय हे तिचं तिलाच समजत नव्हतं. सगळं अंग थकल्यासारखं वाटत होतं. ती सकाळी उठली तर तिला चक्करच आली. कशीबशी उठून ती बेडवर तशीच बसून राहिली. तेवढ्यात तिला तिच्या सुनीता वहिनींचा आवाज ऐकू आला. वर्षा, अगं उठतेस ना? तुला ऑफिसला जायला उशीर होईल. वर्षा तिथूनच म्हणाली, हो उठलाय वहिनी, येते लगेच आवरून. पण वर्षाच्या थकलेल्या आवाजावरून सुनीताला थोडी शंका आली. हातातलं काम तसंच टाकून ती वर्षाच्या रूममध्ये आली आणि म्हणाली, काय झालं वर्षा, बरं वाटत नाहीये का? यावर वर्षा म्हणाली, हो ग वहिनी, मला खूप थकवा जाणवतोय. तेव्हा सुनीता तिच्या अंगाला हात लावून म्हणाली, वर्षा तुला ताप तर नाहीये, पण डोकं दुखतंय का तुझं? नेमकं काय होतंय तुला? सुनीता बोलतच होती की तितक्यात वर्षा उठून बाथरूममध्ये पळत गेली. तिला उलटी झाली. सुनीताने तिच्या पाठीवरून हात फिरवला. मग तिने वर्षाला धरून बेडवर बसवलं. सुनीताला वर्षाची खूप काळजी वाटत होती की वर्षाला अचानक काय झालं असेल म्हणून. वर्षाचा भाऊ म्हणजे सुनीताचा नवरा अजय कामानिमित्ताने दुसऱ्या शहरात गेलेला होता. सुनीताने वर्षाला सांगितलं की वर्षा, तू आज ऑफिसला जाऊ नकोस, घरीच विश्रांती घे. तुझ्यासाठी मी चहा बनवून आणते, तोपर्यंत तू ऑफिसमध्ये फोन करून सुट्टी घेऊन घे. यावर वर्षाने फक्त होकारार्थी मान हलवली. मग काही वेळाने सुनीता तिच्यासाठी चहा बिस्किट घेऊन आली. तेव्हा वर्षा रडत बसली होती. तिचे डोळे पुसत सुनीताने विचारलं, काय झालं वर्षा, तू का रडतेस? यावर वर्षा म्हणाली, वहिनी, तू माझी किती काळजी घेतेस ग. तुझ्यामुळे मला आई नाही ही जाणीव कधीच झाली नाही. कायम माझ्यावर आईसारखी माया करतेस, माझ्या चुका पोटात घालतेस, इतकी काळजी घेतेस माझी. सुनीताने तिच्या खांद्यावर थोपटत तिला दिलासा दिला की काळजी करू नकोस. चहा घे आणि तुझं आवरून घे. नाश्ता करून आपण दोघी डॉक्टरांकडे जाऊन येऊ. बरं वाटेल तुला. थोड्या वेळानं दोघीही घराबाहेर पडल्या आणि दवाखान्यात गेल्या. डॉक्टर पल्लवी सुनीताची खूप चांगली मैत्रीण होती. घरातून निघण्यापूर्वी सुनीताने तिला फोन केला होता. डॉक्टर पल्लवीने वर्षाला तपासलं आणि काही प्रश्न विचारले. मग वर्षाला बाहेर पाठवून सुनीताला कॅबिनमध्ये बोलावलं आणि विचारलं, सुनीता, वर्षा अविवाहित आहे हे मला माहिती आहे, पण तिचं लग्न वगैरे ठरलंय का? यावर सुनीता म्हणाली, नाही, तिचं लग्न ठरलं नाही आहे. आता एका स्थळाकडून होकार येण्याची आम्हाला आशा आहे. पण का? काय झालं? तू हे का विचारते आहेस? यावर डॉक्टर पल्लवी म्हणाली, सुनीता, हे प्रकरण खूप गंभीर आहे, कारण वर्षा गरोदर आहे. हे ऐकून सुनीताच्या पायाखालची जमीनच सरकली. ती विचारात पडली की हे असं कसं घडलं? वर्षाने एवढं मोठं पाऊल कसं उचललं? तात्पुरता वर्षाला बरं वाटावं म्हणून डॉक्टर पल्लवीने लिहून दिलेल्या गोळ्या घेऊन दोघीही घरी परत आल्या. याविषयी वर्षाला कसं विचारावं तेच सुनीताला कळत नव्हतं. तिने पटकन स्वयंपाक केला आणि वर्षाला जेवू घातलं. गोळ्या दिल्या आणि तिला थोडा आराम करायला सांगितलं. संध्याकाळपर्यंत थोडं बरं वाटलं की मग वर्षाला शांतपणे सर्व विचारू असं सुनीताने ठरवलं. मग संध्याकाळी 6 वाजता सुनीता चहा घेऊन वर्षाच्या रूममध्ये गेली. तेव्हा वर्षा रडतच होती. सुनीता तिच्याजवळ बसून म्हणाली, वर्षा, चहा घे, मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे. डोळे पुसून चहाचा कप घेत वर्षा म्हणाली, हो वहिनी, मलाही तुला काही सांगायचं आहे. दोघी चहा घेऊन एकमेकींकडे बघत बसल्या. सुरुवात कुणी करावी हेच कळत नव्हतं. शेवटी सुनीतानेच विचारलं, वर्षा, तू प्रेग्नेंट आहेस हे तुला माहीत आहे का? वर्षाने दचकून तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाली, नाही वहिनी, तसं काहीच नाही आहे. माझी फक्त थोडी तब्येत बरोबर नाही आहे. यावर सुनीताला काय बोलावं तेच कळत नव्हतं. सुनीता रागतच म्हणाली, वर्षा, अगं तू आता 25 वर्षाची झाली आहेस आणि तुला दिवस गेलेत हेही कळलं नाही. अगं तू माझ्यापासून इतकी मोठी गोष्ट लपवलीसच कशी? आता तुझ्या दादाला आणि तुझ्या बाबांना मी काय तोंड दाखवू, काय उत्तर देऊ मी त्यांना? तुझी जबाबदारी त्यांनी माझ्यावर सोपवली होती ग. यावर वर्षा रडतच म्हणाली, वहिनी, अगं माझी मासिक पाळी खूप अनियमित आहे. 3-4 महिने मला पाळीच येत नाही. मागे तूच तर मला डॉक्टरांकडून औषधोपचार घ्यायला लावले, तेव्हा बरी नियमित झाली होती.
मग मी कंटाळून औषधं बंद केल्यावर पुन्हा तसंच सुरू झालं. यावर सुनीताने वर्षाला शांतपणे विचारलं, बरं मला सांग, तुझे प्रेम आहे का कुणावर? कोणामुळे तू तुझी मर्यादा ओलांडली? तुला कोणता मुलगा आवडला होता तर तू मला का सांगितलं नाहीस? हे बघ, अजूनही वेळ गेलेली नाही. कोण आहे तो ते तू मला सांगितलं तर आम्ही तुझं त्याच्याशी लग्न करून देऊ. यावर वर्षा घाबरतच म्हणाली, वहिनी, दादाचा तो मित्र महेश, ते आणि मी. एवढंच ऐकून सुनीताने कपाळावर हात मारला आणि म्हणाली, सत्यानाश. अगं, त्या महेशचं तर लग्न पण झालंय, त्याला एक मुलगाही आहे. तो तुझ्याशी लग्न करणार आहे का? हे ऐकून वर्षा घाबरून म्हणाली, मला नाही माहीत वहिनी. त्यांच्याशी दादानेच माझी एका कार्यक्रमात ओळख करून दिली होती. तेव्हापासून तेच माझ्या मागे लागले होते. त्यांचं लग्न झालंय हे सुद्धा मला आता तुझ्याकडूनच माहीत झालं. वर्षाचं बोलणं ऐकून सुनीताला काय करावं तेच समजेन असं झालं होतं. तिला वर्षाचा रागही आला आणि मग किवही आली. महेशला तर जाऊन फटके मारावेत इतका त्याचा राग आला होता. सुनीता म्हणाली, वर्षा, अगं 5-6 दिवसात तुझे दादा आणि बाबा घरी येतील, तेव्हा आपण त्यांना काय सांगायचं? वर्षा भीतीने थरथरत म्हणाली, वहिनी, काहीही कर पण मला वाचव ग. दादाला जर हे कळलं तर तो माझा जीवच घेईल. सुनीता तिला मिठ्ठीत घेऊन तिचे सांत्वन करत म्हणाली, तू आधी शांत हो, आपण काढूया काहीतरी मार्ग. रात्रभर दोघींना झोप लागली नाही. खूप विचार करून सुनीताने ठरवलं की अजयला म्हणजेच नवऱ्याला विश्वासात घेऊन सर्व सांगायचं. तो संतापेल, राग करेल, पण काहीतरी मार्ग काढेलच. सकाळ होताच सुनीताने अजयला फोन करून सर्व सांगितलं. सुनीताचं बोलणं ऐकून अजयला पण धक्काच बसला. काही क्षण शांत राहून मग म्हणाला की मी लगेचच इथून निघतोय. तोपर्यंत तू डॉक्टर पल्लवीशी अबॉर्शन करण्याविषयी बोलून घे. बाकी सर्व मी आल्यावर बघूयात. पण तो महेश इतका हलकट असेल असं मला वाटलं नव्हतं. माझाच विश्वासघात केला हरामखोरानं. असं बोलून अजयने फोन ठेवला. सुनीताने वर्षाला चहा आणि नाश्ता दिला, स्वतःही घेतला आणि आवरून दोघी डॉक्टरांकडे गेल्या. वर्षा सारखी रडतच होती. तिला जवळ घेत सुनीता म्हणाली, अशी सारखी रडू नकोस, थोडी हिम्मत कर. सुनीताने डॉक्टर पल्लवीला वर्षाचं अबॉर्शन करायचं आहे असं सांगितलं. डॉक्टर पल्लवीने वर्षाला काळजीपूर्वक तपासलं आणि तपासल्यावर सुनीताला बोलावून घेतलं आणि सांगितलं की आय एम सॉरी सुनीता, पण आपल्याला वर्षाचं अबॉर्शन करता येणार नाही. अगं 5वा महिना चालू आहे तिला, म्हणून जर अबॉर्शन केलं तर वर्षाच्या जीवाला धोका आहे. हे ऐकून सुनीता हताश झाली. काही दिवसात ही गोष्ट जगजाहीर होईल. वर्षाचं आता कसं होणार? कोण लग्न करणार आता हिच्याशी? वर्षाची एक चूक तिला आता केवढी महागात पडेल या विचाराने सुनीताचेही डोळे भरून आले होते. ती डॉक्टर पल्लवीच्या कॅबिनच्या बाहेर दोन्ही हाताने डोकं धरून बसली होती. तेवढ्यात अजय तिथे पोहोचला आणि म्हणाला, कशी आहेस सुनीता? डॉक्टर पल्लवी काय म्हणाली? सगळं ठीक आहे ना? अजयला बघताच सुनीताच्या अश्रूंचा बांध फुटला. त्याला मिठी मारून ती रडू लागली आणि म्हणाली, काहीही ठीक नाही अजय. पल्लवीने सांगितलंय की वर्षाचं अबॉर्शन करता येणार नाही. तसं केलं तर वर्षाच्या जीवाला धोका आहे. यावर अजय रागातच म्हणाला, जीव जाणार तर जाऊ दे जीव. तसंही तिने आता आपल्याला तोंड दाखवायला जागा तरी कुठे सोडली आहे. यावर सुनीता त्याला समजावत म्हणाली, असं बोलू नकोस अजय. अरे ती आपल्या मुलीसारखी आहे. झाली तिच्याकडून चूक, पण आता आपण तिला सावरायला हवं ना. तू धीर सोडू नकोस, आपण काहीतरी मार्ग काढूया. दवाखान्यातून तिघही घरी परतली. संतापलेल्या अजयने बोलणं तर दूरच आहे, पण वर्षाकडे पाहिलं सुद्धा नाही. या सर्वात अजयला स्वतःचाही राग येत होता, कारण त्यानेच तर वर्षाची आणि महेशची ओळख करून दिली होती आणि त्याला वर्षासाठी मुलगा बघ असंही सांगितलं होतं. पण तो तर हलकटच निघाला. घरी पोहोचताच वर्षाने तिच्या भावाचे पाय धरले आणि रडतच म्हणाली, दादा, हवं तर तू मला मार, जीव घे माझा, पण माझ्याशी काहीतरी बोल. तिला असं रडताना बघून अजयचेही डोळे पाणावले. त्याने तिला आवेगानं मिठीत घेतलं, तिच्या पाठीवर थोपटत तिला शांत केलं आणि तो त्याच्या रूममध्ये निघून गेला. सुनीताने पटकन स्वयंपाक केला.
पण कुणाला जेवण गेलं नाही. सुनीता अजयला म्हणाली, आता 2 दिवसात बाबाही घरी येतील, त्यांना काय सांगायचं आपण. वर्षाचं हे सगळं ऐकून तर त्यांना हार्ट अटॅकच येईल. मग थोडं विचार करून अजय म्हणाला, मी बाबांना फोन करून सांगतो की घरात थोडं रिपेरिंगचं काम काढलंय, म्हणून तुम्ही अजून काही दिवस मामांकडेच राहा, तोपर्यंत आपल्यालाही विचार करायला वेळ मिळेल. दुसऱ्या दिवशी काही विचार करून सुनीता अजयला म्हणाली, काही दिवस मी वर्षाला मुंबईला घेऊन जाऊ का. यावर अजय म्हणाला, तू वर्षाला तिथं नेऊन काय करशील, तिथे तर तुझा भाऊ एकटाच राहतो ना. यावर सुनीता म्हणाली, हो, त्याने अजून लग्न केलेलं नाहीये, म्हणून माझ्या एकदम मनात आलं की त्याला विचारावं की तू वर्षाशी लग्न करशील का. यावर अजय म्हणाला, अगं पण वर्षाच्या अशा अवस्थेत तिच्याशी लग्न करायला तो तयार होईल का. पण एक सांग, आता तो 35-36 वर्षाचा झाला असेल, मग त्यानं अजूनपर्यंत लग्न का नाही केलं. यावर सुनीता म्हणाली, अहो, ही एक ट्रॅजेडीच होती. ज्या मुलीवर तो प्रेम करायचा त्या मुलीने त्याला लग्नाचं वचनही दिलं होतं आणि लग्न त्याच्या मित्राशी केलं, त्यामुळे तो खूप दुखावला गेला. त्यानंतर त्यानं बरीच वर्ष लग्नाचा विचारच केला नाही. आम्ही त्याला लग्नासाठी खूप मुली दाखवल्या, पण तो नाकारतच होता. मला आता एकदम आठवलं की मागे एकदा तो आपल्याकडे आला असताना त्याने वर्षाला बघितलं होतं, तेव्हा ती त्याला आवडली असल्याचंही तो मला बोलला होता. पण तेव्हा सासूबाई खूप आजारी होत्या. त्यांच्या निधनानंतर बाबांना धक्क्यातून सावरायचं, वर्षाला सांभाळायचं, या सगळ्या गडबडीत मी ते विसरलेच होते. आपण वर्षासाठी नंतर स्थळं पाहायला लागलो, तेव्हाही माझ्या डोक्यात माझ्या भावाचं स्थळ आलं नाही. आता बघते विचारून. दुसऱ्याच दिवशी सुनीता वर्षाला घेऊन भावाकडे मुंबईला गेली. तिनं प्रवासात वर्षाला स्वतःच्या भावाबद्दल सांगितलं आणि तो तयार असेल तर तुझेही मत मला सांग असंही समजावलं. अचानक आलेल्या बहिणीला पाहून राहुलला खूप आनंद झाला. त्यानं प्रेमानं दोघींचं स्वागत केलं. सुनीताने त्यांच्या येण्याचा हेतू राहुलला सांगितला, वर्षाची अवस्थाही सांगितली. यावर राहुल त्याच्या बहिणीला म्हणाला, एकीने माझा विश्वासघात केला आणि त्यानंतर मला आवडलेली मुलगी म्हणजे वर्षाच होती, पण तेव्हा काही बोलू शकलो नाही. नकळत तिच्याकडून चूक झाली आहे, पाप नाही. मी तिला तिच्या बाळासकट स्वीकारायला तयार आहे. तिला फक्त तिची इच्छा विचार. राहुलचं बोलणं ऐकून वर्षा त्याच्याजवळ येऊन म्हणाली, राहुल, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आपला संसार खूप सुखाचा होईल. आपल्या संसारात फक्त प्रेम, विश्वास आणि समर्पण असेल. राहुलने तिचा हात हातात घेतला आणि म्हणाला, होय वर्षा, आपण आपलं पूर्व आयुष्य विसरून दोघंही एकमेकांना आयुष्यभर साथ देऊ. हे बघून सुनीतालाही अश्रू अनावर झाले. तिच्या अत्यंत प्रेमाची 2 माणसं एकमेकांच्या आधारानं उभी राहत होती. दोघांचे आयुष्य आता आनंदाने बहरणार होती. सुनीताने फोन करून अजयला सगळं सांगितलं. अजयही राहुलच्या मोठेपणानं भारावला. त्याने बाबांना फोनवरच वर्षाचं लग्न ठरलंय एवढंच सांगितलं. बाबा घरी आल्यावर त्यांनी राहुलच्या आईवडिलांना बोलावून घेतलं. त्यांनी वर्षाच्या गरोदरपणाविषयी कुणाला काहीच सांगितलं नव्हतं. अजून पोट दिसत नसल्याने कुणाला काहीच शंकाही आली नाही. वर्षा आणि राहुलचं थाटामाटात लग्न झालं. सासरी निघताना वर्षाने सुनीताला मिठी मारली आणि रडत रडत म्हणाली, वहिनी, खूप उपकार आहेत ग तुझ्या आणि राहुलचे माझ्यावर. मी खूप नशीबवान आहे जी आईसारखी माया करणारी वहिनी मला मिळाली. मी आयुष्यभर याची जाणीव ठेवीन आणि तुझ्यासारखीच चांगली वहिनी मीही होईन. मला आशीर्वाद दे वहिनी. तर मित्रांनो, या स्टोरीबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.